करा म्हणू लागले. म्हणजे हे तुम्हाला प्रमाणपत्र आणा, ते प्रमाणपत्र निघत नाही एसीबीसीचं. त्याला साईट स्लो चालू या सगळ्या गोष्टी या तांत्रिक अडचणी यांनीच निर्माण केलेल्या आहे. आणि म्हणून ते मुंबईवरून जी हँडल होती मंत्रालयातून ती साईट या ठिकाणी तात्काळ मोकळी करावी. आताच तहसीलदार साहेबांची चर्चा झाली आणि जरांगे पाटलाचं देखील उपोषण सोडावं. आणि माझ्याकडे आता मला जवळपास मी का आलो, मी अंतरवलीवरून या ठिकाणी मला शेतकऱ्यांचे फोन आले की पीक विम्या संदर्भात, तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पण फार फोन आले की आमचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावा. आता साहेब म्हणे माझ्या डेस्कला तात्काळ मी थांबलो. त्या ठिकाणी जवळपास सर्वच विद्यार्थ्याचे आता काहींचे निघलेले आता निघतील, सर्वांचे या ठिकाणी ऑनलाईन. आणि तात्काळ विद्यार्थ्यांना एक विनंती आहे, आत्महत्याचा कोणी विचार करू नका. आपला हा भारत देश आपण जे बलिदान देऊन त्या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य केलेले, लढून स्वातंत्र्य केलेले, आपला न्याय हक्क आपण लढून घेऊ. जर एखाद्या कॉलेजला एखाद्या विद्यार्थ्याचं जर ऍडमिशन नाही झालं तर आपण हे अधिकारी आणि सत्ताधारी यांना जाब विचारू आणि त्या कॉलेजला परत आपण ऍडमिशन करू. परंतु जर तुम्ही गेले तर ऍडमिशन कोणासाठी, हे आरक्षण कोणासाठी? या ठिकाणी म्हणून विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी रडायचं नाही, लढायचं आणि आपलं हक्काचं या ठिकाणी जे प्रमाणपत्र आहे ते मिळवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. वाटलं तर आपल्याला मुंबईला जायची गरज पडली तर मुंबईला सुद्धा जाऊ. आणि यांनी मुदतवाढ जर नाही दिली आपण सगळे शाळा कॉलेज या ठिकाणी आपण त्या शाळा कॉलेजवर चालून जाऊ. त्या कॉलेजला मुदतवाढ झाली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तिथं अर्ज करा की आम्हाला या ठिकाणी तात्काळ अशा अडचणी असल्यामुळे प्रमाणपत्र भेटत नाही, जात प्रमाणपत्र भेटत नाही, व्हॅलिडिटी भेटत नाही, हे सगळं भेटत नाही. मला व्हॅलिडिटीला 6 महिने या ठिकाणी कालावधी दिला पाहिजे. आणि म्हणून हे जर असं विद्यार्थ्यांनी तिला अर्ज करा की आम्हाला या ठिकाणी मुदतवाढ द्यावी, त्यांच्या त्या कॉलेजचं या ठिकाणी ओशी घ्या, त्या कॉलेजचा सही शिक्का घ्या मॅनेजमेंटचा. आणि जर त्या कॉलेजना जर या ठिकाणी विद्यार्थ्यांची फसवणूक केली, पिळवणूक केली तर ते महाराष्ट्रातलं कुठलंही कॉलेज असेल त्या कॉलेजच्या व्यवस्थापकाला आणि त्या संस्था चालकाला याचे परिणाम भोगावे लागतील. मग या ठिकाणी आम्ही ऐकून घेणार नाही. मग आम्हाला महात्मा गांधीची भाषा कळते आणि सुभाषचंद्र बोस, राजगुरू सुखदेवांची कळते, छत्रपतीचा पराक्रम सुद्धा कळतो. आणि म्हणून त्या भाषेत जोस भाषा में समजता है उसी भाषा में हम समजाएंगे. आणि म्हणून विद्यार्थ्यांची पिळवणूक करू नका. तुमचं या ठिकाणी शिक्षक शिकवायला राहत नाही, जिल्हा परिषद शाळेमध्ये नसेल, कॉलेजमध्ये राहत नाही, हे इतर गोष्टी असतात, तुमचं सगळं चालतं. पण विद्यार्थ्याचं जर 4 दिवस जर तुम्ही मुदत वाढून दिली तर काय फरक पडतो? 4 दिवस तुम्हाला कागद लेट गेला तर काय फरक पडतो? तुम्ही तर 25-25, 30-30 लाख रुपये घेतल्याशिवाय एखादा शिक्षक नियुक्त करत नाही, तेव्हा तुम्हाला चालतं. तेव्हा तुम्हाला कोणताही कायदा नसतो. आणि मग एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन करायचं असेल, सगळे लिगेले असेल, परंतु टेक्निकल प्रॉब्लेममुळे त्याचे जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर त्याचे कागद निघत नसतील आणि जर त्याला तुम्ही अडवणूक करत असाल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. कोणी ठणकावून सांगतो विद्यार्थ्याला प्रत आव्हाने काही जर अडचण आली तर निश्चित फोन करा आणि त्याच्यामध्ये येऊ नका. आपला